छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे आणि त्याच संदर्भात आपण काही हर्सूल परिसरात आलो आहे आणि या हर्सूल परिसरातील काही नागरिकांशी आपण बोलूयात. तर काका, नमस्कार. नमस्कार. हां, प्रथम तुमचं नाव सांगा आणि मला सांगा की आतापर्यंत हर्सूलचा विकास हा पाहिजे तसा झाला आहे का? माझं नाव भीमलाल हरणे. पाहिजे तसा विकास झालेला नाही. हे हर्सूल गाव अ, पहिले ग्रामपंचायत होते. ग्रामपंचायत नंतर महानगरपालिका आली. तर ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं एकही नगरसेवकानं इथं विकास केलेला नाही. तर विकासाची परिभाषा तुमची काय? तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि काय काय घडायला पाहिजे होतं जे घडलं नाही आहे? अहो, पाण्याचाच प्रश्न मिटला नाही इथं अजून. म्हणजे इतक्या वर्षानं पाण्याचे हे तळेजवळ आहे, आमच्या 2 तळे आहे आमच्या हर्सूल गावाला. तरी आम्हाला 8-8, 10 दिवस पाणी मिळत नाही. लाईटचा प्रश्न आहे पुन्हा. लाईट गल्ल्यामध्ये लाईटसुद्धा आजही पहा तुम्ही कुठं-कुठं लाईट बंद असतात. कोणी पाहायला तयार नाही आहे. आता बी-जे-पीचा प्रचार सुरू झाला आहे आणि बी-जे-पीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की लवकरच 28,000 कोटीची जलयोजना येणार आहे आणि त्यात हर्सूललाही पाणीपुरवठा मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्या च्या बाता आहेत की ह्या अस्तित्वात येणार आहे? नाही, नाही ठीक आहे ना. त्यांनी सांगितलं तर आलं तर चांगलंच आहे. पब्लिकला तेच पाहिजे ना. त्यांनी करायला पाहिजे विकास सगळ्यांनीच. कोणताही पक्ष असो आम्हाला. पक्षाशी काही घेणं नाही आहे. जनतेला जनतेचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. हीच जनतेची अपेक्षा आहे. आपल्या हर्सूल गावामधून रस्त्याची समस्या आहे आणि आता सगळ्यात मोठी समस्या म्हणजे की क्राईम रेट वाढत चालला आहे. लहान लहान पोरं व्यसनाधीन होत आहेत. तर यावर तुम्हाला वाटतं का की कुठला पक्ष किंवा कुठले नेते काम करतायत आणि करतील? नाही, नाही. व्यसन तर हे राजकारणामुळंच व्यसन वाढलेलं आहे. कारण की कार्यकर्त्यांना हे राजकारणी लोकच प्रलोभन देतात. त्यांनाच फुकटची दारू पाजतात. त्यांच्याकडून काम करून घेतात आणि ही तरुण पिढी बरबाद होत चालली आज. इथं गावामध्ये तर जास्त प्यालेत. आता इथं रोडवरती खुलेआम दारू विक्री चालू आहे. मग हे कोणाचं काम नाही का एखाद्या राजकारण प्रतिनिधीचं की ही दारू इथं विना परवानगी येते पुन्हा. हां, पोलीससुद्धा ते पोलिसांना सुद्धा माहिती आहे. हप्ते घेतात सगळे आणि काय म्हणजे सगळा गोंधळच कारभार आहे इथं. कोणी विचारायला तयार नाही आहे, अशी परिस्थिती आहे. बरं, आता जी निवडणूक होईल यामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा महापौर कुठल्या पक्षाचा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता ते काही सांगू शकत नाही. आता शेवटी सगळं जनतेवर अवलंबून आहे. हो, पण ठीक आहे. आता जे सत्तेत पक्ष आहे त्यांचं जर झालं तर चांगलंच आहे. कारण की ते सत्तेत आहे. त्यांच्यामुळं जनतेचे प्रश्न मिटतील. कसा महापौर किंवा कशा नेता तुम्हाला अपेक्षित आहे? काय त्यात काही गुण असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हो, जनतेचंच काम करणारा नेता अपेक्षित आहे. कोणी असो, आम्हाला काही शिकलेलाच पाहिजे बा आणि असं काही नाही आहे. फक्त जनतेचं कामं करणारा, जनतेमध्ये 24 तास राहणारा नेता आम्हाला अपेक्षित आहे. काका, तुम्ही खूप वयस्कर वाटताय. तुम्ही खूप निवडणुका इथं बघितलेल्या असतील. तर तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत कुठल्या नेत्यांनी आपल्या हर्सूल गावाचा विकासाला काहीतरी चालना दिली आहे? काही तुम्ही बघितलंय का तुमच्या कार्यकाळात? बघितले ना. माझं नाव टेकचंद गंगाराम मोहानी हर्सूल, रजेकारी समजती. तर पहिले माझे देखत सरपंच की झाली, हे झाली. पहिले पोलीस पटेल माली पटेलच होते. आता निवडणूक झाली. आता तर कोणी कोणाला काही समजत नाही. पैसा झाला भरपूर. कोणी बी राहू राहिला. आता पहिले एकच होतं आमचं नगरसेवक ते 1 नंबरला. आता ते 4-5 झाले. 4-5 झाले आता. आता कोण येतो आणि कोण निवडून ते काही सांगू शकत नाही. नाही, पण तुम्हाला काय अपेक्षित आहे? कसा नेता तुम्हाला अपेक्षित आहे? आणि तसा नेता इथं तुमच्या ह्याच्यात आहे का? आहे ना, गंज आहे. भाजपचे, शिवसेनेचे, सगळे पक्षाचे इथं. पण आता कोण निवडून येतं सांगता नाही येत ना आपल्याला. नाही, निवडून कोणीही येऊ, पण त्यांनी काय करायला पाहिजे? तुमचा काय मेसेज असेल? जे निवडून येणार नेता असतील, त्यांना तुमचा काय मेसेज असेल? आता पहिले भाजपचे होते आमचे पूनम पैलवान, त्यानं बरेच काम केलेलं आहे. आता आता निवडून आता ते ते राहू राहिले का दुसरे राहू राहिले काय सांगू शकत नाही आता याच्या पुढं. पण जे कोणी राहील त्यांना तुम्ही काय सांगाल की काय करायला पाहिजे त्यांनी? काम करायला पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे. आमच्या पण सारख्या नागरिकाला काय का हो
काम करायला पाहिजे. काम चांगलं केलं तर ते चांगलं आहे. आता या 10-12 वर्ष झाले पुन्हा चांगलं काम केलं त्याने.